नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर रवींद्र जाधव डॉक्टर मित्र चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो। आज आपण सोशल एज्युकेशन मुवमेंट सेम जिल्हा ठाणे यांच्या कार्यक्रमाला आलेलो आहोत। भारतीय साधन संपत्तीने आरोग्य पंचायत 2022 रविवार आज 27 मार्च सायंकाळी 5 वाजता या ठिकाणी आपण या दर्शन मॅरेज हॉलमध्ये जमलेलो आहोत आणि या ठिकाणी आपल्या डॉक्टर मित्रासाठी आपल्याला समजून घ्यायचं आहे की नेमकं हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याची रूपरेषा काय। ॲडव्होकेट कांबळे सर, नेमकं प्रयोजन काय आजच्या कार्यक्रमाचं? सर, या कार्यक्रमाचं प्रयोजन असं आहे की नुकताच आपल्याला माहीत आहे की भारतीय अर्थसंकल्प संसदेमध्ये सादर केलेला आहे। तो दरवर्षी सादर केला जातो। त्याप्रमाणे प्रत्येक राज्याचा अर्थसंकल्पसुद्धा प्रत्येक राज्याच्या असेंब्लीमध्ये सादर केला जातो। तर सोशल एज्युकेशन मुवमेंट ही एक सामाजिक संघटना आहे जी प्रबोधनाचं काम करते बेसिक, आणि आम्ही 3 गोष्टीवरती काम करतो: अर्थसंकल्प, आरोग्य आणि शिक्षण। तर अर्थसंकल्प या विषयावरती काम करत असताना आम्ही देशाचा आणि प्रत्येक राज्याचा जो अर्थसंकल्प आहे तर जनतेने त्याच्यावरती जागरूक व्हावं, जनतेने आपण निवडून दिलेल्या शासनाला प्रश्न विचारावेत, अर्थसंकल्पामध्ये जनतेसाठी काय आहे हे त्यांनी समजून घ्यावं। त्याच्यासाठी आम्ही दरवर्षी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर हा प्रोग्राम घेत असतो। तर हे आहेत प्राध्यापक गजानन डोंगरे सर। प्लॅन आहे आमचा की खेड्यातला जो शेवटचा माणूस असेल या माणसापर्यंत आपल्याला बजेट पोहोचवायचं हे या पब्लिकला कळल्यानंतर तुम्हाला काय अपेक्षित आहे की या लोकांनी नेमकं कोणत्या भूमिकेतून पुढे जायला पाहिजे? तर लोक नक्कीच लोकांना सरकारला प्रश्न विचारतील त्या स्तरावरती की बाबा आमच्या म्हणजे समजा एका कुटुंबामध्ये आहे, तुमचा मुलगा माझा मुलगा आहे, 2 मुलं असतील, एकाला चॉकलेट दिलं आणि दुसऱ्याला नाही दिलं, बरोबर, तर पहिला प्रश्न विचारेल ना की मी तुमचाच मुलगा आहे का? महिला आरोग्याच्या दृष्टिकोनातून अर्थसंकल्प या विषयावरती डॉक्टर वैशाली इंगळे यांनी आपले विचार मांडले। तर त्याच्यामध्ये स्पष्ट 10.6% लोक भारतामधले मानसिक आजार असलेले आहेत। त्याच्यानंतर लॅन्सेट जर्नल म्हणतं, लॅन्सेट सर्वे 2019 सांगतं की जे 7 लोकांमधला 1 माणूस भारतातला या मानसिक आजाराने ग्रस्त आहे। त्याच्यासोबत जर जगातल्या देशांशी जर आपण कम्पेअर केलं तर भारतामध्ये 26.6% लोक हे सुसाईड करत असतात। आणि अशा या पॉप्युलेशन असणाऱ्या देशामध्ये सायकेट्रिकची जर आपण हे संख्या बघितली तर 3500 लोकांमागे फक्त 1 सायकेट्रिक आहे। आणि जे की WHO नुसार म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या क्रायटेरियानुसार 1000 लोकांमागे 1 डॉक्टर असणं फार गरजेचं आहे। म्हणजे ऑलरेडी आमच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे, त्याच्यामध्ये आमच्याकडे स्किल वर्कर्स नाही आहेत, म्हणजे प्रोफेशनलची कमतरता आहे। मग हे प्रोफेशनल आम्हाला वाढवावे लागणार आहे, त्याच्यासोबत सायकोलॉजिस्ट आणि MSW आम्हाला लागणार आहे। तर हे सगळं करत असताना ही जी स्कीम आहे ती किती चांगल्या रीतीने राबवली जाणार याच्यामध्ये खरंच शंका आहे। महिलांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून अर्थसंकल्पावरती विचार ऐकल्यानंतर प्राध्यापक डॉक्टर उल्हास चांदेलकर यांचे केंद्र आणि राज्याचा अर्थसंकल्प 2022 आणि नागरिकांचे आरोग्य या संदर्भातले विचार आता आपण ऐकूया। विषयावर बोलणार आहे तर या धकाधकीच्या जीवनामध्ये जसं मॅडम त्यांनी सांगितलं की आपण जर बघितलं स्वतःचं स्टॅटिस्टिक, कारण स्वतः मी फार्माकोलॉजिस्ट आहे, गेली 22 वर्षाची प्रॅक्टिस आहे। आणि ज्यावेळी क्लिनिकमध्ये पेशंट येतात त्या प्रत्येक दुसरा किंवा तिसरा पेशंट हा मानसिक रुग्ण असतो सध्या। आणि त्यामुळं मी सर्वांना विनंती करेन की आपण सायकोलॉजिकल एज्युकेशन आणि काउन्सिलिंगला आतापासून सुरुवात करावी, जेणेकरून येणाऱ्या 5-10 वर्षामध्ये प्रत्येक माणसाला काउन्सिलिंगची गरज पडणार आहे। त्यामुळे हे वेळी आपण, कारण काही आपल्या मुलांना आपण त्या अशा प्रकारे आपण क्वालिटी केअर करायला सुरुवात करणे गरजेचे आहे। कारण प्रत्येक माणसाला काही ना काही आजार हा असतो आणि आता सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याला जीवनशैली आजार हे पुष्कळ प्रमाणात होत आहेत। तर ही माझी कॉलेज आहे आणि गोवा मेडिकल कॉलेज हे आशिया खंडाचं सर्वात जुनं मेडिकल स्कूल आहे। मग झोप आपली व्यवस्थित झोप न होणं, स्ट्रेस ड्यू टू हेवी वर्कलोड अँड ओव्हरटाईम, आपण ओव्हरटाईम ज्यावेळी करतो तर माणसाला मेडिकल सायन्सप्रमाणे कमीत कमी 7 तास झोप अत्यंत गरजेची असते। 7 तास झोप
तर ही जर झोप झाली नाही तर अल्टिमेटली काय असतं की हे सायकल तयार होते. झोप जर नाही तर चिडचिडपणा येतो, चिडचिडपणा जर आला त्याच्यामुळे आपल्याला ऍसिडिटी होते, ऍसिडिटीमुळे अनेक आपल्याला आजार होतात. डॉक्टर उल्हास चांदेलकर यांचं भाषण झाल्यानंतर पुढील जे व्याख्याते होते ते डॉक्टर भीमराव गोटे. डॉक्टर भीमराव गोटे हे प्राध्यापक आहेत आणि अर्थतज्ज्ञ आहेत आणि त्यांनी या विषयावरती आपले विचार मांडले, ते आपण ऐकूया. तर सेल्स टॅक्स डिपार्टमेंट आता ते स्टेटकडून काढून घेतलेलं आहे, सेंट्रलने आपल्या ताब्यात घेतले जीएसटी. आणि ज्या ज्या राज्यांमध्ये म्हणजे धोरणं पण कशी असतात, आर्थिक धोरण आणि राजकीय धोरण, प्रत्येक क्षेत्रामध्ये ते राजकारण करतात आहे. आर्थिक धोरणामध्ये राजकारण आहे. कसं आमच्या राज्यामध्ये आता बीजेपीचं सरकार नाही आहे, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसचं सरकार आहे आणि जीएसटी कोणाच्या ताब्यात आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या. म्हणजे सगळ्या जीएसटीचा माल कुठे जातो, केंद्रामध्ये जातो. मग त्यांनी ठरवलं तर कोणत्या राज्याला किती द्यायचं. महाराष्ट्रात बीजेपीचं सरकार नाही का, मग त्यांना थांबवून ठेवा. मग यांनी राज्यकारभार कसं करावं. म्हणजे हे आर्थिक धोरण आणि राजकीय धोरण कसे एकमेकात गुंतलेले आहेत. म्हणजे राज्य सरकारला अडचणीत आणायचं आर्थिक दृष्ट्या आणि मग राज्य सरकारने समजा दुसरीकडे काही समजा कर लादले किंवा काही हे केलं तर पुन्हा ओरडायचं. मग त्यांनी मग मोर्चे काढायचे, आंदोलन करायचे. हे सगळेच्या सगळे डावपेच सर्वसामान्य लोकांच्या लक्षात येत नाही. याला कारण असं की लोकशाही शासन प्रणालीला अनुरूप असे नागरिक घडविण्याचा जो उद्दिष्ट होतं, हे उद्दिष्ट आमच्या शैक्षणिक धोरणामध्ये आलंच नाही. अभ्यासक्रमामधील पाठ्यपुस्तकात कोणते पाठ्यपुस्तक आहे. पाठ्यपुस्तकाचा चिकित्सक अभ्यास करणारा मी माझेच मुंबई विद्यापीठाची पीएचडी त्याच्यामध्ये. पाठ्यपुस्तकांचा जर आपण अभ्यास केला तर लोकशाहीला अनुरूप असे नागरिक घडविण्याचं उद्दिष्ट साध्य करणारं जे काही अभ्यासक्रम असेल की जे पाठ्यपुस्तक आहे ते 10वी पर्यंतच्या अभ्यासक्रमात कुठे आहे. राज्यशास्त्र नावाचा विषय आहे का 10वी पर्यंत. अर्थशास्त्र नावाचा विषय आहे का 10वी पर्यंत आहे ना. ते सिविक्स वगैरे म्हणतात ना, अर्थशास्त्र 20 मार्काचा, फक्त 20 मार्काचा. काय शिकत असतील बिचारे विद्यार्थी. 20 मार्काचं ते सिविक्स नागरिकशास्त्र आणि 20 मार्काचं अर्थशास्त्र. 75 मार्काचा काहीतरी पेपर आहे, 150 मार्काचा टोटल पेपर आहे तो. 25 म्हणजे इतिहास तुम्ही शिकवलाय आणि भूगोल शिकवलाय. मी अभ्यासक्रम तेव्हा धोरण ठरवलेलं आहे सेंट्रल गव्हर्नमेंटला. मी 16 पानाचं लेटर पाठवलं होतं सेंट्रल गव्हर्नमेंटला. रामटेके साहेबांनी वाचलं असेल बहुतेक ते. शैक्षणिक धोरणावरती मी जे लेटर पाठवलं सेंट्रल गव्हर्नमेंटला, तर त्याच्यामध्ये मी सजेशन केलं होतं की 8व्या वर्गापर्यंत भूगोल आणि इतिहास हे 2 विषय शिकवा कंपल्सरी सब्जेक्ट. पण 9वी 10वी मध्ये मात्र इकॉनॉमिक्स आणि सिविक्स हे 2 विषय आले. म्हणजे सिविक्स विषय जर आणला तर नागरिक कसा असतो, या देशाचा नागरिक कसा असावा आणि अर्थशास्त्र काय असतंय, आर्थिक धोरणं कशी असतात, हे त्याला त्या 16 वर्षाच्या वयोगटापर्यंत समजलं पाहिजे. कारण 16 वर्षाच्या नंतर तो फॅकल्टी चेंज करतो, विषय बदलतो. तो कोणी कॉमर्स घेतो, कोणी सायन्स घेतो, कोणी आणखी कुठे ITI ला जातो. पण 10वी पर्यंत मात्र सर्वांना कॉमन शिक्षण असते. पण त्या कॉमन शिक्षणामध्ये आर्थिक धोरण कसं असावं हे समजलं पाहिजे त्याला 10वी पर्यंत. तेव्हा तो नागरिक घडेल ना. म्हणजे तो या देशामध्ये आर्थिक धोरण कशी असावी, बजेट कसं असावं याच्या संबंधीचा विचार करायला लागेल. आणि आपले व्यक्तिगत कौटुंबिक बजेट कसं असावं तेही त्याला कळायला लागेल. हे कळलं पाहिजे ना प्रत्येक नागरिकाला. म्हणजे सिटीजन ऑफ इंडिया, या देशाचा नागरिक म्हणून आपल्याला ह्या मूलभूत गोष्टी समजल्या पाहिजेत की बजेट कसं असते आणि या देशाचा नागरिक म्हणजे काय असतो. नंतर कार्यक्रमाला जे उपस्थित मित्र होते, सेम समाजभूषण पुरस्कार 2022चं वितरण करण्यात आलं. या कार्यक्रमाला डॉक्टर अंजली यांना सेम समाजभूषण पुरस्कार 2022 देण्यात आला. Good evening everyone. My heart is filled with gratitude that the social education movement had felicitated me and acknowledged my win at Mrs. India Earth 2021. One thing that I want to say on this platform is to believe in themselves and have passion. And I was able to follow my passion because there was one person, not one rather, many, but one person that I had to mention, Dr. B.R. Ambedkar,
because I was liberated, I was able to follow my passion because of that and achieve whatever I am today. Savitribai Phule, so that I got educated and I could earn my bread. So just believe in yourself and go for your passion for it. Thank you. त्यानंतरचे सन्मान पुरस्कार घेणारे सेवानिवृत्त सहसचिव मंत्रालय मुंबई समाजभूषण पुरस्कार मिळाला. डॉक्टर उल्हास चांदेलकर यांना देखील सेम समाजभूषण पुरस्कार मिळाला. उत्तम जोगकर लेखक आहे आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्य करणारे एक मोठे सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांचा सुद्धा समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. त्यानंतर शेवटचं भाषण जे झालं ते कुलदीप रामटेके या विद्वान मित्रांचं आणि ते ऐकून हा कार्यक्रम अशा प्रकारे संपुष्टात आला. हा जर कार्यक्रम मित्रांनो तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स द्या. नमस्कार. मैंने ऑस्ट्रेलिया को पूछा इंडियन बेरोजगारी के आंकड़े कितने हैं, तो बोले सर जीडीपी का आंकड़ा तो टैली नहीं होता. भारत कभी भी गलत सही जानकारी कभी भी देता नहीं. आता जीडीपी कॅल्क्युलेट आम्ही करतो की भारताने या आर्थिक वर्षात किती कमावलं, झालेलं काय यांनी आकडे दिलं होते. तर आता मी आपला पाहिलं तर तुमच्या बेरोजगारीचा दर सोडूनच द्या. आजच्या घडीला 53 मिलियन तुमच्याकडे शिक्षित बेरोजगार आहे. अच्छा, काय नाही सांगत बजेटमध्ये 53 मिलियन म्हणजे 5.3 कोटी. ओके, आता मिश्रित अर्थव्यवस्थेत काय होतं की मिश्रित अर्थव्यवस्था जाते तर त्यावेळेस ते लोक तुम्हाला बेरोजगार भूकमारीने महंगाईची शिकार बनवतात. तुम जितने बेरोजगार होगे, भूखे होगे, तुमको नौकरियां नहीं मिलेगी, तो उतने तुम उससे संघर्ष करोगे बेरोजगारी भूखमरी महंगाई से, और उतनी तुम्हारी एनर्जी होगी ताकि फिर तुम्हारे ऊपर हम हमारा धार्मिक आतंकवाद, द टेररिज्म ऑफ रिलीजियस बुद्धिस्ट इकोनॉमिस्ट कहते हैं, आपने कुछ सुना है, भारत को स्टैग्फ्लेशन की आधार पे लाके स्टैग्फ्लेशन का मतलब क्या होता है? ऐसी परिस्थिति से आप लोग जाओगे कोरोना के बाद कि स्टैग्फ्लेशन आएगा और एक बबल थियरी है. स्टैग्फ्लेशन का मतलब होता है गरीबी, महंगाई और बेरोजगारी एक साथ बढ़ना, उसको स्टैग्फ्लेशन बोलते हैं. और बबल थियरी यानी ऐसी रहती है कि तुमसे बार बार झूठ बोलो. मेरे जो गाइड है स्टिग्लिट्ज, जिनको नोबेल प्राइज मिला है, वो थियरी है थियरी ऑफ असिमेट्रिकल इंफॉर्मेशन. वो आदमी ने सिद्ध कर दिया जिसके ऊपर नोबेल प्राइज मिलेगा की तुम्ही भारतवासियांना हा देशाचे सत्ताधिकारी कधीही करेक्ट इन्फॉर्मेशन देणार नाही, चाहे पूरे देश में हो चाहे पूरे विदेश में. आज तक आपको ये नहीं बताया गया कि यूक्रेन रशिया से लड़ने वाला है. आज तक आपको ये नहीं बताया गया कि डीमॉनिटाइजेशन ने आपके जीडीपी को -23.9 के नीचे गिरा दिया. इसका मतलब आपका टोटल लॉस है 70 लाख करोड़. ये झूठ, इसके आधार पे तुम्हारी इकोनॉमी. मोटे सर बराबर बोल रहे हैं. पहले एडम स्मिथ के जमाने में आपको पता है इकोनॉमिक्स पढ़ाया नहीं जाता था, उसको पॉलिटिकल इकोनॉमी है कि गरीबी, भूखमरी, उस जमाने के हमारे पूर्वज ये सोचते थे
कि गरीबी, भूखमरी, महंगाई, अर्थशास्त्र ये इकोनॉमिक्स के सवाल नहीं है, क्योंकि तुम्हें अगर बेरोजगार रखना है तो राजनीति ठहरा, तुम्हारे घर में जो सिलेंडर आएगा उसकी कीमत बढ़ाना है, ये राजनीति ठहरा। इसलिए इकोनॉमिक्स इज ए पार्ट ऑफ पॉलिटिक्स, जबकि ये सारे सॉल्यूशन वहां पर है। तो मैडम को बहुत बहुत धन्यवाद, महिलाओं के बारे में ये बात किया। दूसरा, महिलाओं ने अपना हेल्थ अच्छी संभालना चाहिए। जो 274 दिन का उनका प्रेगनेंसी का पीरियड होता है, उस जमाने में उन्होंने ज्यादा से ज्यादा ध्यान करना चाहिए। ये कल्याण में बड़ी अजीब बात देखा मैंने, सब विपස්සना के पीछे पड़े हुए यार, सबका मंगल हो। ये मुझे ये बताओ, भारत में तुम लोग विपස්සना के यहाँ तो 50% तो बैठी हो, आप मुझे बताओ, आप लोग विपස්සना करते हो, सबका मंगल बोलते हो। मैंने भंग ज्ञान जाने वाले को डेथ मेडिटेशन सिखाया नागपुर में। भंग ज्ञान यानी पदार्थ जगत के परम अस्तित्व के थोड़ा पीछे, मगर एक ने भी भंग ज्ञान प्राप्त होने वाले नहीं, जबकि उनको मैंने ठीक से पढ़ाया। ऑस्ट्रेलिया के लोग आए, क्योंकि आप लोगों को मरना नहीं आता। उसमें से एक ने को मैंने पूछा कि भाई तेरा भंग ज्ञान हो गया, मेरे ध्यान में आ रहा, क्यों नहीं कहता कि देश में कैशलेस सोसाइटी बनाना चाहिए, क्यों अछूतों को भाई बर्थ अनटचेबल डिक्लेयर कर। तो सत्यनारायण गोयटका ने आपको भंग ज्ञान तक लेके गया, उसके बाद में आपको पदार्थ जगत के अंतिम शब्द तक लेके गया। इकोनॉमिकल यूटिलिटी का मतलब क्या होता है? प्रत्येक बौद्ध कुटुंबाने किमान 3 लोकांना रोजगार देणे, उसको बोलते इकोनॉमिक। आपने किया 3 से 5 लोगों को कैसे इकोनॉमिकली यूटिलिटी में आप रोजगार दे सकते हैं कि अगर आप लोग अपना घर खरीदने के बजाय 50 लाख का 2 गाड़ियां खरीदते हैं, क्योंकि आने वाली दुनिया में आप लोगों को नौकरियां नहीं मिल जाएगी। एक तो बहुत ब्रिलियंट लोगों को नौकरी मिलेगी, या बहुत बेवकूफ को, बीच वाले हो आप। तो आर्टिफिशियल इंटेलिजेंस में जाओगे तो उसके बाद हम लोग निकाल देंगे। मैं इंटरव्यू पे वो एक यूनिवर्सिटी का इंक्वायरी ऑफिसर, हमको चिट्ठी आती है किसको सिलेक्ट करना, आपकी जात इसमें आ जाएगी, आप सिलेक्ट नहीं होने वाले। कास्ट कीजिए हर्डल एंड मॉन्स्टर इन योर वे। तो आपने अपनी बुद्धि से इकोनॉमी कैसे स्टार्ट, तो आपने इकोनॉमिकल यूटिलिटी बढ़ाई। 50 लाख का लोन लेके आप घर लेते, कोई सिंधी आदमी घर नहीं खरीदता, आप लोग खरीदते। और ट्रेन के अज्ञात समय आपकी औरत आपको ब्लैकमेल करती है, घर जोड़ के आना हो, और उसकी EMI कट करते करते जिंदगी बर्बाद कर रहे हैं। तो 2 गाड़ियां खरीदी। दूसरी आपकी इकोनॉमिकल यूटिलिटी ये बढ़ाई कि आपकी एजुकेशन संस्थाएं आगे बनाई। तीसरी बात, नेशनल एजुकेशन पॉलिसी में फिलैंथ्रोपिस्ट कंसेप्ट आ गई, यानी लोगों के पैसे से एजुकेशन चलने वाला है। तो आपको अपनी एजुकेशन संस्थान तैयार करनी पड़ेगी, और बाकी बातें हम फिर बाद में करें, क्योंकि ये यहाँ के आयोजक अपना भाषण बंद कर